अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। जय जयाची निर्गुणा, जय जयाची सनातना, जय जयाची अगहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोचन नृपते समर्थ चरणी, जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी येती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसेनिशी, केरळी कराधिक शास्त्रासी, वेदने देऊनी ठेविली, त्यात समयी मुंबापुरी, विष्णू ब्रुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटापटी, भुवांसी शेवटी आणले, रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीते तेनी अंतरे नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीते जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे, एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येते, श्रेष्ठ जन सांगते, कित्येक होते त्यावेळी, पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी, ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे एकोणी सत्वर यतिराज हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्याशी, भुरळ पडली लोकांसी, लागल व्यर्थ भक्तीसी, याने डोंग माजविली, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेर, लोक बोलती हास्यत तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणे तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेल, ऐसे ब्रह्मचारी बोलवणी पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिते, नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे तेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावर वृक्ष कैकाय पिचडले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले नौकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळ होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नांच्या वृत्तांत तयांसी सांगते समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे ते स्वप्न कैक पडती, असो दुसऱ्याच्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नांशी, खदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझी जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखून वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय म्हणतसी, मग ब्रह्मपद जाणते कसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, भुवांप्रती पटली खुण, धरले तत्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित, त्या समयापासून भक्ती जडली स्वामींचरणी, अहंकार गेला गळून, ब्रह्मपद योगी झाले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत। नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोढा। श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।